नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय माझा विशेष. आज मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये आपण बघितलेलं आहे की आता त्यांचा विस्तार झालेला आहे. जवळपास 20-21 लोकांनी शपथ घेतलेली आहे. त्याच्यामुळे आकडा साधारणपणे 65 पर्यंत पोहोचलेला आहे, 60 पार केलेली आहे संख्येनं. त्यामुळे ज्यावेळी मोदी मंत्रिमंडळ स्थापन झालं होतं तेव्हा जे म्हटलं गेलं होतं मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्स, तसं सध्या तरी स्थिती आहे असं दिसत नाहीये. राज्यमंत्री भरपूर आहेत, कॅबिनेट मिनिस्ट्रीज आहेत. जे 2-3 बर्थ एकत्र करण्यात आले होते ते आता पुन्हा वेगवेगळे करण्यात आलेले आहेत आणि अशा प्रकारे ज्याचा डंका पिटण्यात आला होता त्या घोषणेमधून पुन्हा एकदा फिरावं लागलेलं आहे. अगदी म्हणायचं झालं तर काही फार मोठी चूक नाहीये. वेगवेगळी खातीच एवढी महत्वाची आहेत की त्याच्यामुळे बायफॉर्गेट करावंच लागतं. पण मग जर का असं करायचं असेल तर मग आधीच एवढा गाजावाजा का करायचा? मग आधीच्यांना जम्बो म्हणायचं आणि तुम्ही मात्र केलेलं काय असेल तर ते चांगलं म्हणायचं. हा काय दुहेरी प्रकार आहे? या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि त्याच्या जोडीलाच या मंत्रिमंडळामध्ये काही विवादास्पद व्यक्तींचा सुद्धा समावेश आहे. तिकडे सुद्धा आपण जाणार आहोत आणि त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत असतील थोड्याच क्षणांमध्ये भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, भाजपची भूमिका लावून धरण्यासाठी. आपल्यासोबत असतील सुनील चावके, महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक दिल्लीहून. आपल्यासोबत आहेत पुण्याहून अविनाश धर्माधिकारी, राजकीय घडामोडींचे अभ्यासक आहेत, विश्लेषक आहेत. आणि आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे खासदार राजीव सातव. सगळ्यांचं स्वागत. राजीव सातवांपासून सुरुवात करूयात. राजीवजी, कशा प्रकारे बघताय हे तुम्ही जम्बो गव्हर्नमेंटचा मॅक्झिमम काय मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्स? ज्यावेळेस मोदींनी शपथ घेतली होती ती शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपतींचं अभिभाषण संसदेच्या सभागृहात झालं आणि त्यावेळेस राष्ट्रपतींनी सांगितलं होतं की सबका साथ सबका विकास हे माझ्या सरकारचं येणाऱ्या काळातलं लक्ष्य असेल आणि आम्ही मॅक्झिमम गव्हर्नन्स देऊ आणि आमची मिनिमम गव्हर्नमेंट असेल. त्याच्यावर बोलताना मोदींनी अत्यंत सुंदर असं भाषण लोकसभेमध्ये केलं. ते भाषण ऐकल्यानंतर असं वाटलं की मोदी खरंच काही बदल करतील आणि आम्हाला काँग्रेसच्या खासदारांना असं वाटत होतं की यांचं गव्हर्नमेंट हे डिलिव्हर करणारं गव्हर्नमेंट असेल आणि ह्याच्यामध्ये लाल फितीचा कारभार नसेल. बरं, पण मागच्या 5 महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं संशय कल्लोळाचं वातावरण मंत्रिमंडळात आहे, सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री आहेत पण त्यांना कुठलाही अधिकार परराष्ट्र धोरणाचा नाही. नितीन गडकरी ग्रामविकास मंत्री होते कालपर्यंत, परंतु कुठलीही योजना जाहीर करताना नितीन गडकरींना विचारण्यात सुद्धा आलं नाही. पंतप्रधानांनी योजना जाहीर करायच्या नंतर नितीन गडकरींना कळवायचं, अशा पद्धतीचा कारभार झाला. ज्या पद्धतीनं गृह मंत्रालयाचे निर्णय घेण्यात आले, गृह राज्यमंत्र्याला निर्णय माहिती, परंतु गृहमंत्री राजनाथ सिंगांना कुठलेच निर्णय माहीत नव्हते. असे प्रत्येक खात्याच्या संदर्भात झालं. पंतप्रधान कार्यालय हे सगळं निर्णय घ्यायला लागलं आणि मंत्र्यांना विश्वासात न घेता काम करायची पद्धत या सरकारमध्ये सुरू झालेली आहे. आणि ज्या पद्धतीचं काम मागच्या 5 महिन्यात झालं याच्यावरनं दिसतंय की याच्यामध्ये डिलिव्हर करणं हा अँगल नाहीये. पण हा झाला 5 महिन्यातला भाग, तो तर आहेच चर्चेचा भाग. पण सातवजी, या कॅबिनेट एक्सपॅन्शन बद्दल आपल्याला काय म्हणायचंय? ज्या पद्धतीचं हे कॅबिनेट एक्सपान्शन आहे, 65-66 मंत्री आलेले आहेत. काँग्रेस मुक्त भारताच्या संदर्भात सांगत होते, काँग्रेसचीच काही जण याच्यामध्ये त्यांनी घेतलेत. ग्रामविकास सारखं खातं दिलं, राव इंद्रजीत सिंगांना खातं दिलेलं आहे. किंवा ज्या पद्धतीनं बाहेरच्या पक्षातले लोक घेण्याचा प्रयत्न झाला, ज्यांच्यावर आरोप आहेत, ज्यांच्यावर अत्यंत गंभीर गुन्हे आहेत, अशा लोकांना सुद्धा या मंत्रिमंडळात घेण्यात आलं. आणि काँग्रेसनं केलं तर ती चूक, परंतु ह्यांनी केलं तर ते मात्र पवित्र. अशा पद्धतीचा हा यांचा कारभार आहे. आणि यातनं एक दिसतंय की भाजपाचा खरंच ही पार्टी विथ द डिफरन्स आहे. सत्तेच्या आधी वेगळं सांगते, सत्ता आल्यावर दुसरं काम सुरू करते. अविनाश धर्माधिकारींकडे आपण जाऊयात. धर्माधिकारीजी, मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासून विविध चर्चांमध्ये आपण सहभागी झालेला आहात. ज्या प्रकारची मंत्रिपदं दिली गेली आणि आजही काही नावं अशी आहेत की ज्यांच्याबद्दल आशा वाटावी अशी नावं आहेत. पण हॅव्हिंग सेड दॅट असं म्हणून सुद्धा ज्या प्रकारे कॅबिनेट एक्सपॅन्शन झालेलं आहे, 60च्या पुढे आकडा गेलेला आहे, मग हे पुन्हा जम्मू मंत्रिमंडळ झालं. म्हणजे तुमच्या त्याच अडचणी होत्या ज्या मागच्या राज्य सरकारांच्या होत्या आणि त्याच्या जोडीला तुम्ही भविष्यातल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या राज्यांमध्ये खिरापती वाटलेल्या आहेत. मग तुमच्यामध्ये काय वेगळा फरक? म्हणजे तुम्ही तसे प्रवक्ते नाहीयेत, पण एक निरीक्षण म्हणून आपल्याला विचारतो. भाजपचे नाहीयेत अजून आपल्यासोबत. मी प्रवक्ते नाही ते म्हणला त्याबद्दल बरं झालं. कारण काही वेळा काही दृष्टिकोन मी मांडतो जे राजकीय वस्तुस्थिती दिसत असते. हो, बरोबर. काही लोकांना वाटतं की मी विशिष्ट बाजूनी बोलतोय, त्याला आता ते हा
ऑक्युपेशनल हॅझार्ड आहेत हे. बरोबर. मंत्रिमंडळातली एकूण संख्या हा जर निकष पाहिला तर अर्थात आता ही संख्या मोठी दिसणं आणि त्याची तुलना युपीएशी होणं हे साहजिक आहे. निकष तो मानला तर आपला चर्चेचा विषय जी एक घोषणा आहे मॅक्सिमम गव्हर्नन्स आणि त्यातलं मिनिमम गव्हर्नमेंट, ह्याची आपण व्याख्या कशी करतो यावर या विषयाचे निष्कर्ष राहतील. मी उदाहरणार्थ चर्चा सुरू होतीये तेव्हा 2 मुद्दे म्हणतोय. एक म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट FRBM असा एक कायदा आहे. त्या कायद्याने मंत्रिमंडळाची संख्या आखून दिली आहे आणि ती क्रॉस नाही करतायत. आता ते कायद्याचंच बंधन असल्यामुळे कुठलंच सरकार क्रॉस करू शकणार नाही. ते युपीएलाही लागू होतं, बीजेपीलाही लागू होतं. तर पाहण्याचा एक दृष्टिकोन FRBM आणि त्याचबरोबर रूल्स ऑफ बिझनेस आहेत जे खात्यांना कामं वाटून दिलेली असतात का, तर जी मंत्र्यांची संख्या आहे त्याच्यानुसार बरोबर कामं आहेत का, हे काहीतरी राजकीय कोणाला तरी सांभाळून घ्यायचं आहे, जागा द्यायची आहे, याच्याकरता निर्माण केलेले असा एक निकष राहील. बरं. दुसरा मिनिमम गव्हर्नमेंट कशाला म्हणायचं, तर मंत्र्यांची संख्या हा त्यातला एक निकष निश्चितच असू शकतो, तो अजिबातच नाकारता येणार नाही. पण मॅक्सिमम गव्हर्नन्स आणि मिनिमम गव्हर्नमेंट मध्ये उदाहरणार्थ शासनाच्या कार्यपद्धती सोप्या करणे, पारदर्शक करणे, अधिकार जनतेच्या हातात अधिक असतील आणि प्रशासकीय यंत्रणा जनतेला अधिक उत्तरदायी असेल, ही सगळी पावलं म्हणजे येईल मिनिमम गव्हर्नन्स. एकच उदाहरण सांगून मी थांबतो कारण माझ्या मते ते सगळ्यात महत्वाचं उदाहरण आहे. बरं. राज्याच्या सरकारने सुद्धा लोकसेवा गॅरंटी ऍक्ट नावाचं वचन दिलंय आणि तो मध्य प्रदेश, गुजरात आणि बिहार सरकारांनी केला सुद्धा आहे. एकदम सोपं सांगायचं तर हा कायदा म्हणजे सामान्य माणसाची सरकार दरबारची कामं स्वच्छ आणि पारदर्शकपणे होतील आणि न झाल्यास विलंबाला जो जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई होईल असा तो कायदा आहे. माझ्या मते हा कायदा क्रांतिकारक आहे. बरं. असाच केंद्राने केला आणि अशी पावलं टाकताना दिसली तर म्हणता येईल की हे मॅक्सिमम गव्हर्नन्स आणि मिनिमम गव्हर्नमेंट आहे. बरं. पण याच्यातला जो म्हणजे हा एक क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह, गुणात्मक आणि संख्यात्मक अशा प्रकारे जरी भेद जो धर्माधिकाऱ्यांनी दाखवून दिलाय तो जरी त्या अर्थानं खरा असला की ठीक आहे आकडे वाढलेत मंत्र्यांचे म्हणून गव्हर्नमेंट वाढलं असा मुद्दा नसतो. गव्हर्नमेंट कमी करणं म्हणजे प्रक्रिया कमी करणं, सोपी करणं. आपण राजीव सातवांना तो विचारत, राजीव सातवजी, काँग्रेसच्या काळात एक मुद्दा दिसून आला होता, काही बाबतीत तो लॉजिकल सुद्धा होता की समजा औद्योगिक विभाग असेल तर त्याला पर्यावरण खात्याच्या काही ठिकाणी अडचणी आलेल्या आहेत आणि पर्यावरण खात्यानं काही योग्य मुद्द्यांवरती कठोर भूमिका घेतलेली आहे. अशा वेळी खरं तर एकमेकांनाच त्या सगळे क्लब करून एकाच मंत्र्याला देणं जेणेकरून परवानगी घेण्याचा आणि विरोध होण्याचा प्रश्नच नाहीये. अशा प्रकाराला मिनिमम गव्हर्नमेंट म्हणायचं का आणि असा हा मिनिमम गव्हर्नमेंट चांगला मानायचा का? मुद्दा हा आहे की जिथे अडथळे आहेत, जिथे जेन्युइन बदल करणं आवश्यक आहे तिथं आमचा पाठिंबा पहिल्यापासूनच आहे. बरं. उदाहरणार्थ एफडीआयच्या मुद्द्यामध्ये आम्ही ज्यावेळेस एफडीआय आणलं त्यावेळेस भाजपानं रान उठवलं, त्यावेळेस सुषमा स्वराजांची भाषणं पहा, त्यावेळेस मोदींचे ट्विट्स केलेले बघा, अरुण जेटलींचे ट्विट्स पहा, अरुण जेटलींची संसदेमधली भाषणं पहा, त्यांनी विरोध केला. आता त्यांनी सगळ्या क्षेत्रात एफडीआय आणायचा निर्णय घेतला. आता आधारच्या संदर्भात आम्ही ज्यावेळेस आधार आणलं त्यावेळेस आधारला सगळ्यांनी विरोध केला. आता पंतप्रधान स्वतः सांगतात की आधारचं काम झालं पाहिजे, आधार फार चांगली स्कीम आहे. असे जे युपीएच्या काळात झालेले निर्णय होते ते हे सरकार पुढे चालवतं. हे सरकारनं नवीन काहीच निर्णय घेतलेले नाहीत. जुने निर्णय पुढे चालवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आम्ही त्याला पाठिंबा देतो. पण मुद्दा हा आहे की तुम्हाला आता बिहारचेच 3 मंत्री ह्यावेळेस घ्यावेसे वाटतायत. का तुम्हाला घ्यावेसे वाटतायत? मग भूमिहार समाजाचाच मंत्री तुम्हाला घ्यावा असं वाटतं. तो सुद्धा विवादास्पद नेता, भूमिहार समाजाचा विवादास्पद नेता. विवादास्पद नेता तुम्ही घेता ज्याची कॉन्ट्रोवर्सी आहे. अनेक असे मंत्री आहेत ज्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या सुप्रीम कोर्टाने जे डिरेक्टिव्ह दिले होते त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी निर्णय घेणं अपेक्षित होतं आणि त्यामुळे केवळ राजकीय निर्णय घ्यायची भूमिका या सरकारची आहे. आणि त्यामुळं इथं मॅक्झिमम गव्हर्नन्स हा येणारच नाही. केवळ पॉलिटिकल अँगल ठेवून हे सगळे कार्यक्रम चाललेले आहेत. बरं, आपण इकडे एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर आपल्याला बाकीचे मान्यवर सुद्धा चर्चेत सहभागी होणार आहेत काहीच क्षणांमध्ये. एक छोटासा ब्रेक, पाहत रहा एबीपी माझा.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारानंतर केंद्रातल्या ज्या प्रकारचं आपल्याला गव्हर्नमेंट दिसतंय, मंत्रिमंडळ दिसतंय, त्याला आता लहान तर म्हणता येणार नाही. ते बऱ्यापैकी जम्बोच आहे, 60 पार केलेली आहे. मग याला कसं म्हणावं मिनी गव्हर्नमेंट आणि कसं म्हणायचा मॅक्झिमम गव्हर्नन्स येईल याबद्दल चर्चा सुरू होती. तो मुद्दा आणखी पुढे घेऊन जायचा आपल्याला. यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सामील झालेले काही विवादास्पद चेहरे. कोण आहेत हे चेहरे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गिरिराज सिंग लघुउद्योग राज्यमंत्री झालेले आहेत. आरोप आहे जुलै महिन्यात घरी 1 कोटीची चोरी झाली, मात्र पैसा कुठून आला याचं समाधानकारक उत्तर नाही. याशिवाय वेळोवेळी त्यांनी विवादास्पद विधानं सुद्धा केलेली आहेत. एम्समधील प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याच्या बदलीचा आरोप आहे JP नड्डा यांच्यावरती आणि तेच झालेत आरोग्यमंत्री. रामशंकर कथेरिया मनुष्यबळ विकास राज्यमंत्री झालेत. 23हून अधिक गुन्हे नावावर आहेत, तरीही मंत्रिपदी वर्णी लागली. YS चौधरी विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री झालेत. 300 कोटींचं कर्ज असतानाही मंत्रिमंडळात समावेश. सदानंद गौडा कायदेमंत्री आहेत. मंत्रिपद मिळाल्यानंतर डोळे दिपवणारी संपत्ती उघड झालेली आहे. शिवाय मुलावर महिलेची फसवणूक आणि बलात्काराचा आरोप आहे आणि ते झालेले कायदेमंत्री. या संदर्भात आपण चर्चा पुढे नेणार आहोत. पुन्हा एकदा धर्माधिकारींकडे जाऊया. धर्माधिकारीजी, तुमचं एक आवडतं वाक्य आहे की कॉम्पिटन्स आहे पण कॅरेक्टर नाही तर कॉम्पिटन्स युजलेस आहे, आणि कॅरेक्टर आहे पण कॉम्पिटन्स नाही आहे तर मग कॅरेक्टर युजलेस आहे. पण सध्याच्या काळामध्ये तरी कॉम्पिटन्सला फार महत्त्व दिलं जाते, पण कॅरेक्टर असायलाच हवं. आताच्या परिस्थितीत आपण कशा प्रकारे मूल्यमापन कराल या नावांचं? शब्दात बोलायला एक मुद्दा एकदम सोपा आहे. ज्यांच्यावर ज्या प्रकारच्या केसेस आहेत त्याची निश्चितपणे आणि खरं म्हणजे फास्ट लवकरात लवकर त्याची तपासणी झाली पाहिजे. अर्थातच दोषी आढळून आले तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग उरतो मुद्दा ज्यांच्यावर आत्ता आरोप आहेत त्यांना मंत्रिमंडळात घेतलं त्याचं काय? माझं म्हणणं आहे त्याचं उत्तर जर पक्षाचा आला तर त्यांनी द्यावं. पण हे क्वेश्चनेबल आहे, हे कोणी नाकारू, हे सूर्यप्रकाश एवढं स्वच्छ आहे. बरं, राजकारणातल्या नीतिमत्तेबद्दलचंही आधी बोलायचं, पण आता मंत्रिमंडळात हे असे आले याचं उत्तर सरकारच्या वतीने कोणीतरी देणं आवश्यक आहे. धर्माधिकारीजी, त्यासाठीच आपल्यासोबत भाजपचे खासदार आहेत. धर्माधिकारीजी, त्या प्रश्नासाठीच, तुमच्याच या प्रश्नासाठी आपल्यासोबत भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी आहेत आणि चावके सुद्धा आता आपल्यासोबत आलेले आहेत. पहिल्यांदा शेट्टींकडे जाऊयात. गोपाळ शेट्टीजी, 2 मुद्दे आहेत. त्यातला पहिला मुद्दा, 60-65 आकड्याचं जर का तुमचं मंत्रिमंडळ असेल तर मग याला आपण मिनिमम गव्हर्नमेंट कसं म्हणायचं? नाही, इतक्या मोठ्या सरकारमध्ये पहिल्यांदाच नाही. काँग्रेसमध्ये पण ह्याच्यापेक्षाही जास्त मंत्री होते. मोदी साहेबांनी 6 महिने एकदम कमी मंत्रिमंडळ गठन करून सरकार चालवून दाखवलं आणि ठरल्यानुसार आता त्याचा विस्तार केलेला आहे. आता केलेला विस्तार हा स्वाभाविकच मीडियाना किंवा विरोधी पक्षांना खूप मोठा वाटेल, परंतु 543 सदस्य असलेल्या लोकसभेमध्ये इतका मोठा मंत्रिमंडळ किंवा पहिल्यांदा केला किंवा भाजपने केला अशातली गोष्ट नसून यापेक्षाही मोठा मंत्रिमंडळ घेऊन अनेक सरकारांनी कामं केलेली आहेत. नाही, पण गोपाळ शेट्टी, तुम्ही मोठा करा, तुम्ही 60 काय तुम्ही 80 मंत्री करा, तुमचं सरकार आहे, तुम्ही तो निर्णय घेऊ शकता. प्रश्न असा आहे, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा छोटं मंत्रिमंडळ दिलं, तुमचेच लोक स्वतःचं पाठ थोपटवून घ्यायला लागले, कौतुक करून लागले की हा मिनिमम गव्हर्नमेंट आहे आणि हा मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम डिलिव्हरी करेल गव्हर्नन्सची. पण आता तुमचे 60 जर का आकडा पार होत असेल तर तुम्ही काँग्रेस सारखेच केले. काँग्रेसने जम्बो मंत्रिमंडळ दिली हे खरं आहे, पण तुम्ही ते देणार नव्हता असा तुमचा दावा होता, जो तुम्हीच कॉन्ट्राडिक्ट केलेला आहे ना. असं तुम्हाला वाटतं किंवा विरोधी पक्षाला वाटत असेल, परंतु भारतीय जनता पक्षाला असं वाटत नाही. असं वाटलं असतं आम्ही केलं नसतं. कारण इतकं मोठं सरकार चालवण्यासाठी जी व्यवस्था आहे त्यापेक्षा काही वेगळं आम्ही केलेलं नाही. किंवा काँग्रेसने किंवा अन्य पक्षांनी जितका मोठा मंत्रिमंडळ घेऊन काम केलं त्यापेक्षा आमची संख्या वाढलेली नाहीये किंवा त्यापेक्षा कमीच आहे. बरं, गोपाळ शेट्टीजी, तुम्ही राज आपल्यासोबत सुनील चावके सुद्धा आहेत, दिल्ली स्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत, महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक सुद्धा आहेत. चावके सर, हा मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यतः आपल्या राजकीय अपेक्षा आणि राजकीय ज्या काही अडचणी आहेत मोदी सरकारच्या, मोदींच्या, त्याचाच हा विस्तार आहे? अपेक्षांचा विस्तार आपल्याला बघायला मिळतोय विविध लोकांचा, राज्यातल्या नेत्यांचा? 6 महिन्यात जी कामगिरी झाली मोदी सरकारची, त्यात जे अपेक्षेप्रमाणे जे त्यांना अपेक्षित यश होतं ते मिळालं नाही आणि त्यामुळे म्हणजे 44 मंत्री होते यापूर्वी मोदी मंत्रिमंडळात, त्याच्या जवळपास 50% मंत्री कालच्या विस्तारात त्यांनी ऍड करण्याचा प्रयत्न केला. त्यातले अनिल देसाई जर वगळले तर 21 मंत्री त्यात ऍड झाले, म्हणजे 50%पेक्षा कमी. पण
हा जो विस्तार करावा लागला हा म्हणजे कुठेतरी आपल्या आत्मविश्वासाला कुठेतरी डळमळीत झाला आहे मोदींचा, आणि आपला करिश्मा कायम ठेवण्यासाठी त्यांनी हा विस्तार केलेला आहे असंच म्हणावं लागेल. कारण मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स, मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्स हा जो त्यांनी घोषणा दिली होती ही स्वतःचीच घोषणा होती, त्यांना कोणी बाध्य केलं नव्हतं आणि त्या घोषणेतच ते स्वतः अडकले. आणि जी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे की त्यांच्या एक हाती सत्ता आलेली आहे, कोणी त्यांना आव्हान देण्याच्या परिस्थितीत नाही आणि राज्य देखील एकामागून एक भारतीय जनता पक्ष जिंकत चाललेला आहे. अशा परिस्थितीत मोदींना का एवढा मोठा विस्तार करावा लागला ह्या प्रश्नाचंही उत्तर आता मिळालं पाहिजे. कारण कुठेतरी त्यांनी त्यांचा आत्मविश्वास आणि स्वतःची विश्वासार्हता कुठेतरी धोक्यात येते आहे असं या विस्तारावरून स्पष्ट होते. तुमचा हा मुद्दा महत्वाचा आहे. मोदीला तेवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात जाणवली नाहीये, त्यामुळे राज्यातल्या सेंटिमेंटचा, भावनांचा, अपेक्षांचा आदर करत ही मंत्री वाटण्यात आलेत का, तो मुद्दा घेऊन जाऊयात गोपाळ शेट्टींकडे. त्यापूर्वी दिल्लीला जाऊयात. आपल्यासोबत काँग्रेसचे सातव सुद्धा आहेत. राजीव सातवजी, मगाशी गोपाळ शेट्टी बोलताना असं म्हणाले की आमचं जे काही मोठं मंत्रिमंडळ नाहीये, काँग्रेसने पण स्थापन केलेली आहेत. काँग्रेसच्या मोठ्या मंत्रिमंडळात आणि भाजपच्या या मंत्रिमंडळात तुम्हाला काही साम्य वाटतं का, काही फरक राहिलेला आहे? सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे की ज्यांच्यावर आरोप आहेत अशा लोकांना घेण्यात आलं. शेट्टी साहेबांना घेतला असतं मला आनंद झाला असता, महाराष्ट्रातला आपल्या एका नेत्याला संधी मिळाली असती. पण काँग्रेसच्या काळात झालं तर ते चूक आणि भाजपच्या काळात झालं तर ते चांगलं, अशी जी आता नवीन पद्धत भाजपनं सुरू केलेली सांगायची ती काही पटणारी नाहीये. म्हणजे काँग्रेसच्या काळात जास्त मंत्री झाले तर बघा हे काँग्रेसचे लोक किती मंत्री करायला लागलेत, किती उधळपट्टी करायला लागलेत, किती गाड्या लागतील, किती पीए लागतील. आणि आता यांच्या काळात झालं तर हे मात्र क्षम्य आहे. बरं, मग आता उद्या 2-3 वर्षानंतर ह्यांनी हे सांगू नये की काँग्रेसच्या काळात घोटाळे झाले म्हणून आमच्या काळातल्या घोटाळे सुद्धा माफ आहेत. अशा पद्धतीची सुद्धा कदाचित भूमिका भाजपाने घेतली तर आश्चर्य वाटायला नको. गोपाळ शेट्टीजी, काय म्हणणं या टोल्यावरती? राजू सातव म्हणतायत तुम्हाला. मला हसू येतं हे त्यांच्या, म्हणजे भाजपाकडनं अशा अपेक्षा करणं हे तर चुकीचं आहे. कारण भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचाराची कधीही समझोता करणार नाही आणि भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी आमचा पक्ष स्थापित झाला, पक्ष आमचं काम करतो, ह्या पुढेही पक्ष काम करत राहणार. आणि म्हणून ह्या गोष्टीचा आम्ही कधी तडजोड करणार असं आम्हाला वाटणं हे दूरच आहे, परंतु आमच्या विरोधकांनाही वाटत नाहीये. ठीक आहे, आता काही पत्रकार मित्रांना वाटतं आता शेवटी हा टॉक शो पुरा करण्यासाठी काही ना काही मुद्दे मांडावे लागतात म्हणून त्यांचा मुद्दा मांडलेला आहे. पण त्यांच्याही मनामध्ये हे तिल मात्रही नसेल बाबा भारतीय जनता पक्ष आता कधी कळू शकेल किंवा बोलू शकेल म्हणून हा मुद्दा फार गहन असं मला वाटत नाही. गोपाळ शेट्टीजी, तुम्ही म्हणालात की ते केवळ मुद्दा लावण्यासाठी लावून धरतायत, असा भाग नाहीये. मी आपल्याला काही नावं सांगू इच्छितो. आम्ही मगाशी त्याबद्दलची नावं सुद्धा दाखवली होती. तुमच्या या आताच्या मंत्रिमंडळात किमान 5 नावं अशी दाखवता येतील ज्या मंत्र्यांवरती आरोप आहेत, संपत्तीच्या बाबतीत त्यांच्याबद्दल नीट गोष्टी समोर आलेल्या नाहीयेत आणि काही मंत्र्यांच्या मुलांचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. त्यांनी म्हणजे कर्नाटकचे जो तुमच्याकडे त्यांच्याकडे तर मुलावरती बलात्काराचाच आरोप आहे, आंध्राच्या. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्ही कशा प्रकारे म्हणाल? नाही, आरोप ही एक गोष्ट वेगळी आहे आणि ह्याच्याबद्दल मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितलं फास्ट ट्रॅक कोर्ट आम्ही स्थापित करू आणि लवकरात लवकर सर्व खटल्याचा निकाल लावून जे दोषी असतील त्यांना आम्ही तुरुंगात पाठवू आणि जे दोषी नाही आहेत त्या जगासमोर एकदम क्लिअर पिक्चर घेऊन येतील. परंतु ह्याच्यावरती पण ज्यावेळी कोर्टाने ताशेरे ओढले त्यावेळी कोणी बुद्धिमंतांनी ह्याच्यावरती काही डिस्कशन केलं नाही किंवा मीडियाने ह्याच्यावरती चर्चा व्हावी असं वाटलं नाही. कारण इतका चांगला मुद्दा मोदी साहेबांनी समोर आणला होता. फास्ट ट्रॅक शेवटी बघा आरोप कोणी लावू शकतो. आता माझ्या मित्रांनी सांगितलं महाराष्ट्रातून गोपाळ शेट्टींना केलं असतं आवडलं असतं. आपल्या माहितीसाठी माझ्यावरती 9 खटले आहेत, परंतु खटले कुठले आहेत? आंदोलनाचे. लोकांच्या समस्या घेऊन मी रस्त्यावरती उतरलो. शेवटी आपण रस्त्यावर उतरलं का पोलीस केस करतात. महागाई वाढली, प्रधानमंत्री मनमोहन सिंगांचा पुतळा आम्ही जाळलं, बरोबर आहे, त्याच्यावरती माझ्यावरती केस झालं. म्हणून अशा प्रकारचे 9 केसेस माझ्यावरती पण आहेत. हे निवडणुकीमध्ये घातलेला टाइम्स ऑफ इंडियामध्ये वारंवार छापून आणतात प्रत्येक निवडणुकीमध्ये. आणि म्हणून केसेस असणं हा एक भाग वेगळा आहे. तो केसमध्ये भ्रष्टाचाराचे केस असणं, भ्रष्टाचार सिद्ध होणं हा दुसरा भाग आहे. आणि मग ह्याच्यामध्ये पण आमच्या पक्षाची भूमिका एकदम स्पष्ट आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापित करा, दोषी लोकांना शिक्षा होऊन दे, ते राहून दे जेलमध्ये, ही आमची भूमिका स्पष्ट आहे. ह्याच्यामध्ये सर्व बुद्धिवंतांनी सर्व मीडियानी पाठिंबा द्यावा.
म्हणजे कोर्टातल्या न्यायाधीशालाही कळेल बाबा नाही हे मुद्दा भारतीय जनता पक्षाने मांडलेला आहे ते बरोबर आहे म्हणून. आणि त्याच्यावेळी अशा वेळी मुद्दा समोर आणला कोर्टाने का राजकारण्यांसाठी कशाला फास्ट ट्रॅक, आम्ही आमची सुटका करून घेण्यासाठी आम्हाला फास्ट ट्रॅक नको आहे. जे राजकारणामध्ये दोषी आहेत ते तुरुंगात जायला पाहिजे म्हणून मोदी साहेबांनी हा मुद्दा मांडला बाबा जे फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापित करूया आणि दोषी लोकांना. गोपाळ शेट्टीजी, तुम्ही जो 2 मुद्दे मांडले आता तुम्ही, एक तुमच्यावरती पण केसेस आहेत पण तरी सुद्धा तुम्हाला मंत्री नाही बनवण्यात आलं, म्हणजेच केसेस दाखल झाल्या असतील तर भाजप काळजी घेतं, भाजप काळजी घेतं की अशा लोकांना मंत्री नाही बनवायचं. आता मी पिक्चर मध्ये नाहीये म्हणून माझ्या मित्राने सांगितलं गोपाळ शेट्टीने जर केलं असतं तर मला आवडलं असतं म्हणून त्यांना मी आठवण करून दिली का माझ्यावरती पण केसेस 9 आहेत. जर मला मंत्री केलं असतं तर हे मीडियामध्ये आलं असतं गोपाळ शेट्टींवरती 9 केस आहे त्यांना मंत्री बनवलं म्हणून. परंतु ते 9 केस कुठल्या प्रकारचे आहेत तर लोकांच्या एक्झॅक्टली. पण गोपाळ शेट्टीजी, तुमच्यावरती आंदोलनासाठी दाखल झालेल्या केसेस आहेत, तुम्हाला असं म्हणायचं आहे की ते जे बाकीच्या मंत्र्यांची नावं आम्ही आता चालवलेली त्या मंत्र्यांवरती एवढ्या छोट्या लेवलच्या केसेस नाहीयेत, नाही तर मीडियाने पण त्या चालवल्या नसत्या, कारण जवळपास सगळ्या आमदारांवरती या केसेस असतात, त्यांच्यावरती जे आरोप आहेत. आणि बरं तुम्ही आणखी एक मुद्दा मांडता की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये आणि केस चालवून मग नंतर सिद्ध होईल. मुळामध्ये जर का त्यांच्यावरती काही आक्षेप असेल तर त्यांना तुम्ही समोर नेताच कशाला, मंत्री बनवताच कशाला? आक्षेप लोकशाहीमध्ये कोणी कुठल्याही प्रकारचा आरोप लावतात ते आपण बंदी कोणाला रोखू शकत नाही आरोप लावण्यापासून. पोलीसमध्ये तुम्ही खटला भरला तर त्याला आपण रोखू शकत नाही. शेवटी खटला चालवून खटल्यामध्ये तो दोषी ठरला तर तो आरोपी होतो. हेच आपल्याला मान्य करायला पाहिजे की नाही. आज तुमच्यावरती कोणी खटला खोटा भरू शकतो परंतु खटला चालवून तुम्ही त्याच्यामध्ये दोषी ठरलात तर तुम्ही दोषी आहात. म्हणून खटला एखाद्यावरती चालू आहे म्हणून तो दोषी आहे असं समजणं हे लोकशाहीला अभिप्रेत नाहीये. पण मग गोपाळ शेट्टीजी, जेव्हा हेच दावे काँग्रेस करत होती, जेव्हा हेच दावे तुम्ही म्हणताय 30 वाक्य काँग्रेसचे प्रवक्ते याच कार्यक्रमात करत होती, तेव्हा त्यांना मात्र तुम्ही हसायचा, त्यांच्यावरती तुम्ही टीका करायचा. त्यांचं हेच म्हणणं होतं आमच्यावरती आंदोलनाच्या केसेस आहेत, आमच्या नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले नाहीयेत, त्यांना ते एक्सक्यूज अवेलेबल नाही, तुम्हाला मात्र आम्ही काहीच बोलायचं नाही. काँग्रेसच्या लोकांवरती आंदोलनाचे केसेस नव्हते तर काँग्रेसच्या नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप होते. भ्रष्टाचाराचे आरोप एक वेगळे आणि आंदोलनाचे केसेस वेगळे आहेत. आता समजा सदानंद गौडांच्या मुलांनी एका मुलीबरोबर प्रेम केला किंवा त्यांचा प्रेम संबंध होता, त्या मुलीने आरोप लावला, केस चालला, तो त्याला बेल पण मिळालेला आहे. आणि मग अशा प्रकारचे केसेस कोणी कोणाचे आरोप लावू शकतो, त्याच्यावरती खटले भरले जातात. परंतु तो खटल्यावर सदानंद गौडांच्या संपत्तीबद्दल पण बोला शेट्टीजी, सदानंद गौडांच्या संपत्तीबद्दल सुद्धा बोला. 20, 30, 50% संपत्ती कशी काय वाढते एवढ्या कमी वर्षामध्ये? हा कोणता बिझनेस आहे जरा आम्हाला पण सांगा. इतका मिनिमम इन्व्हेस्टमेंट मॅक्झिमम रिटर्न्स. नाही ते बिझनेस त्यांनी सिद्ध केलाय ना, ते ओपन रेकॉर्डवर आहे. रेकॉर्डवरती त्यांनी कुठला बिझनेस केला, कुठून प्रॉफिट झाला ते रेकॉर्डवर आहे ना, इन्कम टॅक्समध्ये दाखवतील ना. ते का काळा पैसा नाहीये, पोलिसांनी छापा मारून त्याच्या घरातून पकडला अशातला भाग नाहीये. त्यांनी अकाउंट ऑडिटमध्ये हा दाखवलेला आहे, कुठला धंदा कुठला व्यवसाय करून त्यांच्याकडे इतका पैसा इतका लवकर आला ते दाखवलेलं आहे ना, ते दाखवलेलं आहे. ठीक आहे गोपाळ शेट्टीजी, आपल्याला आणखी पण मुद्दा घ्यायचा आहे. हे आता ही चर्चा नेहमीच अशी चालू राहणार आहे. काँग्रेसकडनं पण हे स्पष्टीकरण आम्ही गेली 5-10 वर्ष ऐकत होतो. मी धर्माधिकारींकडे परत एकदा जातोय. धर्माधिकारीजी, या मंत्रिमंडळाच्या विस्तारात आणखी एक गोष्ट दिसते ज्याचा उल्लेख मगाशी सातवांनी पण केला होता आणि आपल्या चावकेंनी पण केला होता की काही विशिष्ट राज्यांवरती कृपादृष्टी जरा जास्त आहे. उत्तर प्रदेशला सर्वाधिक मंत्रिपद आहेत, बिहार आहे, त्यानंतर बाकीची राज्य आहेत, महाराष्ट्राला सुद्धा चांगली खाती देण्यात आलेली आहेत. आणि याच्यामागे उघड आगामी 2-3 वर्षात येणाऱ्या विधानसभा निवडणुका आहेत. याचा एक अर्थ असा निघतो की आता मोदी लाटेवरती येणार नाहीये, तुम्हाला राज्यांसाठी काय केलं ते पण दाखवून द्यायचंय. एका अर्थानं हे तुम्हाला पण पटतंय की आता मोदी लाट नव्हे, आता परफॉर्मन्स बोलणार आहे आणि म्हणून मंत्रिपदं दिली गेली आहेत? हे शेवटच्या या वाक्याचे 2 भाग आहेत की मोदी लाट नाहीये, परफॉर्मन्सवर मोजलं जाणार आहे. त्यातलं उत्तरार्ध जास्ती सत्य आहे. बरं, परफॉर्मन्सवरच मोजलं जाणार आहे. लगेच त्याचा अर्थ मोदी लाट नाहीये असं अजून करता नाही येणार आहे. बरं, महाराष्ट्राची विधानसभा आणि भाजपला पूर्ण बहुमत नाही मिळालं, पण हरियाणा पहिल्यांदा जिंकली. याचा अर्थ कुठेतरी ते मोदी लाटेचं आहे हे नाकारून नाही चालणार. हे आपण मतमोजणीच्या दिवशी सुद्धा चर्चा केली. पण शेवटी सरकार चालवणे ही जी वाघाची स्वारी आहे, हे परफॉर्मन्स दिसला तरच पुढच्या निवडणुकांच्या मध्ये दिसणार. हे स्वच्छ आहे. त्यामुळे पुढची समजा युपी बिहारची आहे, आता जम्मू काश्मीरची आहे, तर जम्मू काश्मीर ही गुंतागुंत वेगळी आहे, पण मतदार शेवटी मतदान करणार आहे तो परफॉर्मन्स वरच करणार आहे. मला प्रसन्न आणखी एक गुंता मला फक्त अगदी थोडक्यात सांगायचं आहे. जरूर. हे आपल्या लोकशाहीची गंमत काय आहे. मंत्रिमंडळाचा आकार मोठा झाला किंवा ज्यांच्यावर आरोप आहेत असे काही मंत्री आता मंत्रिमंडळात आहेत, हे वस्तुनिष्ठ सत्य झालं. गंमत अशी आहे की काँग्रेसचं सरकार असतं
त्यावेळेला काँग्रेसचा माणूस म्हणतो की अजून आरोप आहेत, चौकशी व्हायची आहे इत्यादी, किंवा आकार हा काही फार मोठा नाही. त्यावेळी विरोधी पक्ष म्हणजे समजा त्यावेळी भाजप टीका करतो. आता सत्तेमध्ये भाजप गेला की तेच संवाद भाजप करतो आणि त्याच वेळी मग काँग्रेसचा प्रवक्ता दुसरं बोलतो. बरं, ह्याच्यामध्ये दोघांची मिळून सुद्धा एक गोची आहे. म्हणजे मंत्रिमंडळाचा आकार मोठा, हो ही गोष्ट बरोबर का चूक? हो, तर समजा खासदार सातवांना म्हणायचं की आता भाजपने मोठा केला ही चूक, तर मग युपीएचाही जम्बो होतं ही चूकच होती असं त्यावेळेला नाही म्हटलंय. रिव्हर्स लॉजिक. समजा भाजपला आता म्हणायचं की ती कामाची गरज म्हणून केलेलं आहे, हो मग युपीएचं मंत्रिमंडळ मोठं होतं हे बरोबरच आहे. हो, तर मला म्हणायचं आपली लोकशाही मुळात अधिक प्रगल्भतेकडे जाण्याचीच मुळात आवश्यकता आहे. बरं, पण मग धर्माधिकारीजी तुमच्याच बोलण्याचं शेवटचं वाक्य वापरायचं झालं तर ही प्रगल्भता भाजपनं दाखवली पाहिजे, कारण तुम्ही तेच आरोप काँग्रेसवरती करत होतात आणि आता तुम्ही त्याच गोष्टी रिपीट करतायत आणि त्याचं तेच समर्थन देत आहेत की जे काँग्रेसने दिलं होतं. सातवांकडे जाऊयात पुन्हा एकदा. सातवजी, याच्यातला मगाचाच मुद्दा, ज्या प्रकारे मंत्रिपदं देण्यात आलेली आहेत त्यामध्ये पुरेसा सगळ्या भागांचा विचार, जाती धर्मांचा विचार करण्यात आलेला आहे का? उदाहरणार्थ ते निकष होऊ शकतो की नाही माहित नाहीये, पण मायनॉरिटीजना तुलनेनं मंत्रिपदं फार कमी आहेत. दलितांना 5-1 आहेत, पण तरी सुद्धा मायनॉरिटी बाकीचे जे धार्मिक गट आहेत त्यांना तुलनेत तेवढ्या प्रमाणात नाही आहेत. आणि बाकीचे इतर मुद्दे तुम्ही कशा प्रकारे बघताय? मंत्रिमंडळातला भारत सगळ्यात महत्वाचा विषय जो मोदींनी घोषणा केली होती की सबका साथ सबका विकास. बरोबर आहे. इथं ना सबका साथ आहे ना सबका विकास आहे. जी शिवसेना त्यांच्याबरोबर लॉयल इतके वर्ष होती त्या शिवसेनेला सुद्धा सोबत घ्यायची भूमिका यांची नाही आहे. 2-3 मंत्रिपदं शिवसेनेला काय जास्तीची पाहिजे ती सुद्धा द्यायची त्यांची मानसिकता नाही. मायनॉरिटीला रिप्रेझेंटेशन नाही, अनेक राज्यांना रिप्रेझेंटेशन नाही. केरळ असेल, अनेक राज्य आहेत, एक ख्रिश्चन मंत्री नाहीये, एकही ख्रिश्चन कॅबिनेटवर नाहीये दिलेलं नाही. आणि ज्या पद्धतीने हे सगळं करण्याचा प्रयत्न झालाय, आता मगाशी धर्माधिकारी सर म्हटले की मंत्रिमंडळाचा आकार हा विवादास्पद नेहमी असतो. माझं त्याच्यापेक्षा पुढचं सांगणं आहे. बरं, मागच्या 3-4 महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ह्यांना गव्हर्नन्स द्यायला सांगितलं. तुम्ही सगळे मागचे 1-1.5 वर्ष एकच मुद्दा घेऊन निवडणुका लढल्या की काळा पैसा बाहेर आहे, आम्ही तो काळा पैसा आणू. आणि सुप्रीम कोर्टाला सांगावं लागलं की तुम्हाला नावं डिक्लेअर करायला काय अडचण आहे, तुम्हाला आम्हाला नावं सांगायला काय अडचण आहे. तुम्ही माँ गंगाच्या नावाने निवडणुका लढल्या, तुम्ही सांगितलं मुझे ना किसी ने बुलाया है ना मैं यहाँ पर आया हूं, मुझे तो गंगा मैया ने बुलाया है. सुप्रीम कोर्टाने सांगितलं 200 वर्ष लागतील, ज्या स्पीडनं काम सुरू आहे तुमचं त्या स्पीडनं 200 वर्षात गंगा स्वच्छ होणार नाहीये. त्यामुळे गव्हर्नन्स हा विषयच नाहीये. केवळ पॉलिटिकल अँगल घ्यायचा आणि पॉलिटिकल अँगलनं गोष्ट करायची, ह्यानं चालू शकत नाही. तुम्हाला परफॉर्मन्स, धर्माधिकारी सर जे म्हटले की परफॉर्मन्स द्यावा लागेल. बरोबर. बुलेट ट्रेनचा विषय तुम्ही केलात, अभिनंदन आहे तुमचं, पण कितव्या वर्षी बुलेट ट्रेन चालणार आहे हे तरी किमान सांगा. 2022ला चालणार आहे, 2032ला चालणार आहे. केवळ स्वप्न दाखवून जास्त दिवस लोकांना भ्रमित नाही ठेवता येणार आपल्याला. अर्थात आपण हा मुद्दा गोपाळ शेट्टींकडे घेऊन जाऊया, त्यापूर्वी चावकेंकडे पुन्हा एकदा जायचंय. चावकेजी, याच्यातला एक मुद्दा होता ज्याचा मगाशी पुसटचा उल्लेख झाला होता पण फार महत्वाचा होता. सातवांनी त्याचा उल्लेख केला होता, चावकेजी तुम्ही नसाल त्यावेळी चर्चेमध्ये, की मंत्रिपदं देण्यात आली, मंत्री देण्यात आले, पण त्याने काहीच उपयोग होत नाहीये. राज्यमंत्र्याला जे माहिती आहे ते कॅबिनेटवाल्याला माहित नसतं आणि काही काही वेळेला तर दोघांना काही माहित नसतं. मंत्री पीएमओ मधून निर्णय जाहीर होतो आणि मग संबंधित खात्यांना कळतं. याची 2 उदाहरणं म्हणजे गृह खातं, काही प्रमाणात अर्थ खातं, डिफेन्स खातं जे आहे जेटलींकडे आधी ज्याचा भार होता, आणि परराष्ट्र खातं जो सुषमा स्वराजांकडे होतं. दिल्लीमध्ये खरीच काय स्थिती आहे? मंत्रिमंडळामध्ये मंत्री नाममात्र उरलेले, नामधारी राजे? नाही, ह्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे की कॅबिनेट मंत्र्यांना जर आपल्या खात्यात काय चाललं आहे याची जर कल्पना नसेल तर ते राज्यमंत्र्यांना दुरून देखील त्याची पुसटशी देखील कल्पना येणार नाही. बरं. आणि ज्या पद्धतीनं म्हणजे हा जो मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि त्यात जी खोगीर भरती झालेली आहे राज्यमंत्र्यांची सामाजिक समीकरणाच्या नावाखाली किंवा सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली, त्यातून काय साध्य होणार आहे हा प्रश्नच आहे. कारण एवढा मोठा आकार जरी असला तरी जी गतिमानता यायला पाहिजे शासन आणि प्रशासनात ती येणार आहे का हा मोठा प्रश्न आहे. आणि पुढच्या 6 महिन्यात जर ते आलं नाही तर वर्षभरानंतर मग जी मोदी सरकारचं जे मूल्यमापन होणार आहे त्यात ते कुठं हे राहील, म्हणजे त्याचं नेमकं वास्तव आपल्या पुढे येणारच आहे वर्षभरात. तर अशा परिस्थितीत मोदी सरकारने जे मोदींनी जे आपलं
मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला आहे तो कितपत फलदायी ठरणार आहे, कारण जे लाटेवर निवडून आलेले अनेक खासदार आता मंत्री झालेले आहेत, राज्यमंत्री झाले आहेत, त्यांना देखील माहित नाही की आपण कसं निवडून आलो, ते पक्षाचा आणि स्वतः पक्षाचा विस्तार कसा करणार पुढच्या 1-2 वर्षात, आणि त्याच्यामुळे राज्यांमध्ये ज्या विधानसभा निवडणुका होणार आहे त्यात त्याचा कितपत फायदा होईल हे देखील हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यातच आहे, म्हणजे त्याचं उत्तर गुलदस्त्यात आहे. आणि मोदींना आपला करिश्मा कुठेतरी आता कमी कमी होत चाललेला आहे आणि आता हे सोशल जे सामाजिक समीकरण साधूनच पुढे जावं लागणार आहे याची कल्पना आलेली आहे. पण परफॉर्मन्स हा कुठेतरी ह्या सगळ्या याच्यात म्हणजे चेपला जाणार आहे, यावर कुठेही स्पष्टता येत नाही. फक्त पर्रीकर आणि सुरेश प्रभू हे 2च मंत्री या संबंध 21 मंत्र्यांमध्ये ठळकपणे दिसतात की ज्यांचं कामगिरी चांगली होऊ शकते. इतर मंत्र्यांबद्दल तशी शाश्वती देता येणार नाही. बरं, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे चावकेंचा. मंत्रिमंडळाला चेहराच नाही, एकच चेहरा नरेंद्र मोदींचा. युपीएच्या काळामध्ये परफॉर्मन्स बद्दल पुन्हा आपण 10 वर्ष बोललेलोच आहोत, पण चेहरे होते, चिदंबरम होते, डिफेन्सला अँटनी असतील, प्रत्येकाची एक वेगळी ओळख होती, प्रत्येक जण काहीतरी काम करून दाखवायचा प्रयत्न करत असेल. त्यांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती वेळोवेळी चर्चा झालेल्या आहेत. आपण पुन्हा एकदा गोपाळ शेट्टींकडे जाऊयात. गोपाळ शेट्टीजी, या तुमच्या मोदी सरकारचा खरंच मोदी सरकार आहे, मोदींचाच चेहरा आम्हाला माहिती आहे, आम्हाला 1-2 नावं सोडता बाकीच्यांची नावंच माहित नाहीये. हेच हा मंत्रिमंडळ विस्तार तरी कशाला ठेवताय? सगळेच डिपार्टमेंट पीएमओच्या अंतर्गत देऊन टाका, एक आयएस नेमा आणि काम सुरू करा. नाही, आता पहिल्या हॅलो बोला शेट्टीजी, आवाज ऐकायला येतोय, बोला. नाही, पहिल्या टप्प्यामध्ये 40 मंत्री घेतले, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 21 मंत्री घेतले, 65 मंत्री झाले म्हणून तुम्ही सांगता, आणि दुसऱ्यांदा तुम्ही सांगता बाबा हे सर्व बाजूला ठेवा आणि मोदींना एकट्याला सरकार चालवून द्या. म्हणजे तुमच्या मनात काय आहे हेच मला कळत नाहीये. आणि काय मीडिया असो किंवा काँग्रेस पक्ष असो, स्वातंत्र्याच्या 68 वर्ष काँग्रेसला बघून बघून तुम्हाला देशामध्ये दुसरे कोणी नेते वाटत नाही. भारतीय जनता पक्षामध्ये एक पेक्षा एक क्रीम नेते आहेत. मोदीजींपासून तर जेटलीजींपासून तर व्यंकय्या नायडूजींना घ्या, सुषमा स्वराजना घ्या, एक पासून राजू प्रताप रूढींना घ्या, एक ते एक चेहरे राजकीय स्तरावरती काम करणारे नेते आहेत, चांगले काम करणारे नेते आहेत. तरी सुद्धा असे नेते असतात, कारण शेवटी भ्रष्टाचारी नेत्यांचा वर्तमानपत्रातून आणि फोटो पेपरमध्ये बघून बघून तुम्हाला हे नेते वाटत होते. आमचे नेते ग्राउंडमध्ये जाऊन काम करणारे नेते आहेत, लोकांमध्ये रोखते असलेले नेते आहेत, म्हणून ते नेते वाटत नाही. हा दुर्दैव आहे देशाचा. आणि ह्याच्यापेक्षा जास्त दुसरा मी काय म्हणणार. पण भारतीय जनता पक्षामध्ये तुम्हाला नेते दिसत नाही. म्हणजे नेत्यांवरती 5-25 खटले असेल, त्यांनी 200-500 कोटीचा भ्रष्टाचार केला असेल, तो जर नेता वाटत असेल लोकशाहीमध्ये तर दुर्दैव आहे देशाचं. पण गोपाळ शेट्टीजी, तुम्ही म्हणताय ही नावं तुम्ही सांगताय तुम्ही, पण जेव्हा तुमचं कॅम्पेनिंग चालू होतं त्यावेळी तुम्हीच म्हणत होता आपकी बार मोदी सरकार. तुम्हीच आम्हाला सवय लावली सगळ्यांना की मोदींचा चेहरा बघायचा, आणि हेच पुढे कंटिन्यू राहताना आम्हाला दिसतंय. आता सुद्धा मला सांगा, सुरेश प्रभू सकाळी मेंबरशिप घेतात, दुपारी ते कॅबिनेट मिनिस्टर होतात. हा निर्णय मोदींच्या आशीर्वादाशिवाय भाजपमध्ये कोण करू शकतो? नाही, म्हणून तो लीडरच अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकतो ना. म्हणून मोदी साहेबांनी निर्णय घेतले, आणि कुठल्याही वेळी निवडणुकीला जात असताना एक चेहरा घेऊन जावा लागतो, आणि आम्ही मोदींचा चेहरा घेऊन गेलो आणि आम्ही त्याच्यात यशस्वी झालो. वी सक्सेस इन दॅट. कारण इतक्या मोठ्या देशामध्ये निवडणुकीला जात असताना एक चेहरा लागतो, आणि आम्ही तो मोदींचा चेहरा वापरला, लोकांनी प्रतिसाद दिला, इतक्या मोठ्या प्रमाणात आमचे खासदार निवडून आले, सरकार झालं, सरकारने चांगलं काम केलं गेल्या 6 महिन्यामध्ये. आपण मी शेवटची कमेंट सातवांकडनं घेणार आहे. आपल्याला कार्यक्रमाच्या अतिशय शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. सातवजी, यापुढे आतापर्यंत ज्यावेळी विरोधक होते त्यावेळी विरोधी पक्षासमोर काँग्रेस नावाचा एक पक्ष आणि त्याचे अनेक मंत्री होते, त्या मंत्र्याला टार्गेट करावं लागायचं. तुमची कशी पंचायत असणार आहे? तुम्ही मोदींना टार्गेट करणार का मंत्र्यांना टार्गेट करणार? यामध्ये टार्गेट करण्याच्या पेक्षा ह्यांच्या खात्याचा काय परफॉर्मन्स आहे याच्यावर आमचा फोकस राहणार आहे. बरं, ज्या पद्धतीनं मागच्या 5 महिन्यामध्ये ह्यांचा परफॉर्मन्स राहिलेला आहे, अत्यंत ढिसाळ असा परफॉर्मन्स झाला. कुठल्याही मुद्द्यावर, मग पाकिस्तानचं भारतावर झालेलं 150 पेक्षा जास्त वेळा झालेलं सीज फायरचं व्हायोलेशन असेल, चायनानं 20 किलोमीटरपर्यंत भारतामध्ये केलेली घुसखोरी असेल, एक मुद्दा. ह्यांना काश्मीरमध्ये जायला वेळ मिळाला, परंतु ह्यांना ओरिसाला जायला वेळ मिळाला नाही, ह्यांना मेघालयाला जायला वेळ मिळाला नाही, ह्यांना आसामच्या फ्लडमध्ये जायला वेळ मिळाला नाही. या प्रत्येक मुद्द्यावर या सरकारला आम्ही टार्गेट करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की हे काँग्रेसमुक्त भारताची गोष्ट करतात. चौधरी वीरेंद्र सिंग काँग्रेसमधले, राव इंद्रजीत सिंग काँग्रेसमधले, महाराष्ट्रामधले सुनील देशमुख काँग्रेसमधले, प्रशांत ठाकूर काँग्रेसमधले. अरे भाजप तर पहिला काँग्रेसमुक्त करा, मग देश काँग्रेसमुक्त करण्याच्या गोष्टी करू आपण.
बघूयात आता कशा प्रकारे ते काय काय नेमकं कशाची मुक्ती करणार आहेत आणि कशाची युक्ती करून दाखवणार आहेत. पण सध्या तरी एक्सपेन्शन झालेलं आहे. हे सुद्धा एक जम्बो मंत्रिमंडळच आहे किती नाही म्हटलं तरी. पण मगाशी धर्माधिकारींनी जसा मुद्दा मांडला की मंत्रिमंडळ कदाचित आकड्याच्या बाबतीत मोठं असेल पण प्रत्यक्ष कारभार मिनिमाइज ठेवता येऊ शकतो, मिनिमम गव्हर्नमेंट ठेवता येऊ शकतं. आता काय होणार, शब्दांचे खेळ होणार का खरोखरच काहीतरी परफॉर्मन्स डिलिव्हर करून दाखवणार भाजपला, त्यासाठी आपण पुढच्या काही दिवसांमध्ये आपण बघणारच आहोत. 100 दिवस झालेले आहेत, 1 वर्ष सुद्धा आता पूर्ण होईल हो हो म्हणता. आपण बघूयात तेव्हा हे सगळे इव्हॅल्युएशन आपण करणार आहोत. पण तुर्तास गोपाळ शेट्टी, अविनाश धर्माधिकारी, राजीव सातव आणि सुनील चौके यांनी आपल्याला वेळ दिला. आपण त्यांचे आभार मानूयात. चर्चेमध्ये आपण इथे थांबतोय. पाहत राहा एबीपी माझा.